नमस्कार. मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने अळीवाचे लाडू, जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगले आहेत. तर हे लाडू बनवताना आपण साखर किंवा गूळ दोन्ही वापरणार नाहीत, थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. तर बनवूयात अळीवाचे लाडू. हे लाडू बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी अळीव स्वच्छ करून घेतलेले आहे आणि साईडला गॅसवर पॅन ठेवलेला आहे. एक पॅन गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो केली आणि त्याच्यामध्ये घातले 2 चमचे तूप. आता हे अळीव ह्याच्यामध्ये घालूया आपण. इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची की याला एकदम कमी गॅसवर परतायचे आपल्याला. 1.5 ते 2 मिनिटात हे भाजले जातील. याला जास्त वेळ लागत नाही भाजायला. तर बघा 2 मिनिटात आपले अळीव व्यवस्थित भाजल्या गेलेले आहे. आता याला लगेच एका प्लेटमध्ये काढूया आणि त्याच पॅनमध्ये 1 वाटी बारीक केलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. हे पण आपल्याला एकदम कमी गॅसवर भाजायचं आहे. साधारण अर्धा मिनिटच परतायचं आहे. थोडासा कलर बदलला की ह्याला पण आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता हे थोडंसं गार झाल्यानंतर दोन्हीही खोबरं आणि अळीव आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचे. इथे मी 1 वाटी खजुराच्या बिया काढून घेतल्या. अळीव आणि खोबरं पॅनमध्ये काढून घेऊया आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खजूर घालूयात. ह्याच्या बिया व्यवस्थित बाहेर काढून घेतलेल्या आहेत आपण. तर हे थोडं थोडं करून बारीक करून घेतले मी. इथे आपण याच्यामध्ये अर्धी वाटी किशमिश घातलेला आहे. आपण जे खजूर आणि किशमिश वापरला आहे याच्यामुळे हे लाडू गोड बनतील. तर इथे 4 ते 5 वेलची आणि थोडंसं जायफळ याला मी साखरेसोबत बारीक करून ह्याच्यामध्ये टाकलेले आहे. ह्याच्यामुळे ह्या लाडूची चव छान येईल. तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि अगदी अर्ध्या मिनिटासाठी गॅस ऑन करून ह्या पॅनला गॅसवर ठेवूयात. म्हणजे गरम झाल्यानंतर हे व्यवस्थित एकजीव होईल. याला जास्त वेळ गरम नाही करायचं, अगदी लो फ्लेमवर अर्धा मिनिटच गरम करायचं. त्यामुळे हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र होईल. आणि थोडंसं गार झाल्यानंतर आपण याचे लाडू वळूयात. अगदी आरामात याचे लाडू बनले जातील किंवा वळले जातील. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित लाडू बनवलेले आहेत आपण. तुम्हाला हवं असल्यास याच्यामध्ये काजू बदामची पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता. तर अशा पद्धतीने आपण लाडू बनवून घेतलेले आहेत. हे लाडू आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले आहेत. कमरेचं दुखणं असो, हाडांचं दुखणं असो किंवा केस गळती असो, यावर हे रामबाण आहे. आणि इथे आपण साखर किंवा गूळ दोन्ही वापरलेले नाही, त्यामुळे हे अजूनच हेल्दी बनलेले आहेत. तर ह्या पद्धतीने हे लाडू नक्की बनवा. तुम्हाला याची चवसुद्धा आवडेल ह्या पद्धतीने बनवल्यास. आणि हे बनवायला जास्त वेळही नाही लागत. बघा किती खुसखुशीत झालेले आहेत हे. तर अशा पद्धतीने हे अळीवाचे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.